नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। माजी राज्य मंत्री एडवोकेट सुलेखाताई कुंभारे इन्होंने विश्व विख्यात ड्रैगन पैलेस कामठी में होने वाले 2 दिवसीय धम्म चक्र महोत्सव, पंचशील शांति मार्च, परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके जीवन पर आधारित प्रदर्शनी तथा ड्रैगन पैलेस व बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक स्मारक में आकर्षक रोशनी, लाइटिंग, सजावट, ड्रैगन पैलेस परिसर में पर्याप्त सुरक्षा व्यवस्था के साथ ही हमेशा 300 लोगों के ठहरने के लिए आवास योजना बनाने की बात कही। उसी तरह उन्होंने कहा कि हम ऐसी संविधान पुस्तक का आकार बना रहे हैं जो पूरी दुनिया में वर्ल्ड रिकॉर्ड कायम करेगा। 2 दिवसीय धम्म चक्र महोत्सव में लाखों की संख्या में लोगों की उपस्थिति रहेगी। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज या पत्रपरिषदेला उपस्थित झालेले सर्व पत्रकार बांधवांचं व डिजिटल सोशल मीडियामध्ये कार्यरत असलेले माझे सर्व बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर 1956 साली कोट्यवधी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला। त्या बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव पवित्र दीक्षाभूमीला येत असतात आणि गेल्या 15 वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला सुद्धा आंबेडकरी जनता ही भेट देत असते। त्या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन ड्रॅगन पॅलेसला येणाऱ्या लोकांकरिता हा महोत्सव म्हणून साजरा करण्याकरिता धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्याला माहित आहे की विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारीचं विचाराचं केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये नाही तर विश्वामध्ये मान्यता प्राप्त झालेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने 1 ऑक्टोबरला जे धम्मचक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचशील शांती मार्च हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे। 69वा वर्ष असल्यामुळे 69 मीटरचा हा पंचशील ध्वज या शांती मार्च मध्ये राहणार आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक, धम्मसेविका, विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्मध्वजासह पंचशील मार्च मध्ये सहभागी होणार आहेत। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।